प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में हाल ही में संपन्न हुई 56वीं जीएसटी काउंसिल बैठक में लिए गए फैसले आम जनता के लिए राहत भरे साबित होंगे। जीएसटी 2 लागू किए जाने के बाद देश की कर संरचना अब और अधिक सरल एवं पारदर्शी हो गई है। यह बात भिवंडी के भाजपा विधायक महेश चौघुले ने गुरुवार को जिला कार्यालय में पत्रकारों से बातचीत के दौरान कही। विधायक चौघुले ने बताया कि पहले जीएसटी की दरें 5, 12, 18 और 28% थी, जिन्हें घटाकर अब केवल 5 और 18% कर दिया गया है। वहीं विलासिता की वस्तुओं और तंबाकू उत्पादों पर 40% कर का प्रावधान रखा गया है। आम जनता को राहत देने के लिए रोजमर्रा की जरूरतों की वस्तुओं, स्वास्थ्य और शिक्षा से जुड़े सामान पर अधिकांश जीएसटी हटा दिया गया है। किसानों के हितों को ध्यान में रखते हुए कृषि यंत्रों पर कर घटाकर मात्र 5% कर दिया गया है। उन्होंने कहा कि यह कदम न केवल लोगों को सीधी राहत देगा, बल्कि देश की अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान करेगा। जीएसटी 2 आम जनता के लिए खुशियों का पिटारा साबित होगा। इस अवसर पर भाजपा भिवंडी शहर जिला जीएसटी प्रमुख अध्यक्ष प्रीतेश ठक्कर ने कहा कि नई कर प्रणाली से हर वर्ग को फायदा पहुंचेगा। उद्योग जगत, किसान, व्यापारी और उपभोक्ता सभी को इसका लाभ होगा। कार्यक्रम में भाजपा शहर जिला अध्यक्ष रवि सावत, राजू गाजेगी, प्रवीण मिश्रा, श्याम भोईर, विकास जैन, भरत भाटी, सुंगधा टावरे और कल्पना शर्मा सहित अन्य पदाधिकारी भी मौजूद रहे। भाजपा नेताओं का मानना है कि जीएसटी 2 के फैसले से कराधान प्रणाली सरल होगी और व्यापारिक माहौल सकारात्मक बनेगा। इसके चलते बाजार में नई ऊर्जा आएगी और रोजगार के अवसर भी बढ़ेंगे। आइए देखते हैं इस खास रिपोर्ट को। भिवंडी से ताज अंसारी की रिपोर्ट। 17ला जे मोदीजी या सरकारने, नरेंद्र मोदीजींनी जे जीएसटी आणली होती त्यावेळी लोकांनी चिकार नावं ठेवली, लोकांनी आंदोलन केले, पण ती जीएसटी ती एक देश एक टॅक्स या माध्यमातून आणलेली होती। त्यामुळे जो आपण प्रत्येक ठिकाणी जो कर द्यायचो, म्हणजे तो वेगवेगळ्या टॅक्समध्ये असेल, जकात असेल, अजून ट्रान्सपोर्ट असेल, काहीतरी असे टॅक्स चिकार होते, टॅक्स त्या माध्यमातून आपण टॅक्स द्यायचो। पण जीएसटीमुळे एकच टॅक्स आला आणि एक टॅक्समुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॅक्सच्या इथे आपल्याला भ्रष्टाचार दिसायचा आणि लोक टॅक्स चोरी करायचे। पण ते जीएसटीच्या कारणामुळे एक डायरेक्ट ऑनलाईन झाल्यामुळे सगळ्यांना ऑनलाईन जीएसटी भरायला लागली। त्यामुळे एक चांगलं म्हणजे जो चोरीचा मॅटर होता, जो भ्रष्टाचाराचा मॅटर होता, तो संपवण्यात आलेला होता। म्हणून आज त्याच्यामुळे आपल्या सरकारला एक मोठा फायदा झाला आणि त्यामुळे ही एवढी मोठी डेव्हलपमेंट आज आपण बघतो। पूर्ण देशात सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे। जसं आज आपण बॉर्डरवर बघतो, कुठल्या गोष्टीला आपल्याकडे कमी नाही। म्हणजे आपण चायनाला पण हे करू शकतो, पाकिस्तानला पण आपण हे करू शकतो, का अमेरिकेला पण आपण एक त्यांच्याशी पण लढू शकतो। म्हणजे एवढं आपण या पिरियडमध्ये जे सामान आणले, राफेल असो, असे बहुतेक सारे जे वस्तू, जेव्हा का आपली अर्थव्यवस्था एकदम बळकट झालेली होती, मग आत्ता ती बळकट झाल्यानंतर मोदीजींनी 2017ला जीएसटी आणली, तर परत आता 2025ला जे 15 ऑगस्टला जे मोदीजींनी काढलं की मी एक चांगला गिफ्ट देणार आहे, तर त्या गिफ्टच्या माध्यमातून पूर्ण देशवासियांना एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे। कारण का बहुतेक ज्या जीएसटीचे टॅक्स होते ते एकदम कमी करण्यात आले, कारण का काही तर मोठे ते टॅक्स झिरो करण्यात आले। म्हणजे त्यामुळे आम जनतेचा म्हणजे एकदम फायदा होईल। जसे खाण्याचे टॅक्स आहेत, स्कूल असो, औषधं असो, याच्यात 0% पण टॅक्स केलेले आहेत। म्हणजे त्यामुळे चांगला एक उपयोग आपल्या समाजाला, आपल्या देशाला होणार आहे। म्हणून हा टॅक्स जो लावला आहे तो म्हणजे एकदम बेनिफिटमध्ये, आणि जो 28% टॅक्स होता तो पण काढून टाकलेला आहे, तो एक 18%वर आणलेला आहे। आणि छोटे जे असं सांगितलं का गाडीवर आपण एक गाडी घेईल त्याचा पण टॅक्स आपण कमी केला आहे, कारण का 9,000 एका गाडीमध्ये आपल्याला डायरेक्ट वाचतील। जे दिवाळीला लोक गाड्या घेणार आहेत त्यांना पण 9,000, कुठे 18,000 वाचतील। असे चिकार टॅक्स जे आहेत ते मोदीजींच्या सरकारमध्ये कमी केले आहेत। आपण जे बोलतो मेक इन इंडियामध्ये आपला एक जो मोदीजीने एक कार्यक्रम दिला आहे 100 दिवसाचा,
जो आपण जे आपल्या देशात जे प्रोडक्ट तयार करतो ते प्रोडक्ट आपल्याच लोकांनी घेतलं आणि आपल्याच लोकांनी ते हे केलं, आपण मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपणच बनवून आपल्या लोकांना हे केलं, तर त्याच्यात देशाला अजून बळकटता येईल. कारण का आपण जो वस्तू घेतो, काही ते परदेशी असतात, त्यांना वेगवेगळा टॅक्स आपल्यालाच द्यायला लागतो, म्हणजे आणि आपल्याला रोजगार भेटत नाही, तर आपल्याला रोजगार पण भेटेल. म्हणून हा 100 दिवसाचा कार्यक्रम पण मोदीजीने दिला आहे. त्याच्यात असं ठरवलं आहे का आपल्या देशाचं मेक इन इंडिया म्हणजे आपल्या देशात जे जे बनलं आहे का आपण बनवू शकतो त्याच्यावर आपण लक्ष देऊन त्या वस्तू आपल्या लोकांपर्यंत कशा जातील या माध्यमातून आपण काम करायला सुरुवात करू. म्हणून त्यामुळे आपला देश अजून बळकट होऊन आपण अजून प्रगतीपथावर जाऊ. अशा माध्यमातून जे आमच्या सरकारने जे काम केलं आहे, मी आमच्या सरकारचं आणि मोदीजींचं खूप खूप धन्यवाद, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण का त्यांनी देशाच्या हितासाठी एवढं चांगलं काम करून देशाला पुढे नेण्याचं काम केलं. तेवढंच बोलतो. धन्यवाद.